ते गेले तर लगेच सगळ्या बायांनी प्लॅनिंग केले, चटणीचे पाणी करून ठेवले. चटणीचे पाणी करून ठेवले. आले आले त्याच्या डोळ्यावर चटणीचे पाणी टाकले. लगेच 7-8 पोरांनी त्यांना पकडून आधी त्यांचे पाये भुगा केले मारून. कशाने मारलं पायावर? लाकडाने पूर्ण काळे निळे पाये झाले त्यांचे. मारले त्यांच्या पायावर. मारून तसे माझे मिस्टर खालीच पडले. चटणीचे पाणी टाकले. लगेच 7-8 पोरांनी धरून खुपसले त्यांच्या पूर्ण छातीवर बरगड्यांवर खुपसले. आम्ही लगेच धावत पळत सुटलो. भांडणं झाली. मग आम्ही रस्त्यावर गेलो. माझे नवरा तर असं रस्त्यावरच पडलेला होता. तसंच आम्ही उचललं, डायरेक्ट दवाखान्यात नेलो. दवाखान्यात नेलं तरी पण 15 मिनिटं माझे नवरा असं बेडवर पडला तरी डॉक्टरनी बघितलं नाहीये. आणि जे विरुद्ध येणारा शंकर शिंदे ते दवाखान्यात आला ते असा झोपला. लगेच डॉक्टर लोक त्याला उपचार करायला लागले, ऑक्सिजन लावायला सगळं करायला लागले. पण माझा धीर म्हणाला माझ्या दादाला वाचवा, माझ्या दादाकडे बघा. तरी त्याचं ऐकलं नाहीये. डॉक्टर लोक नुसतं बघतच उभा राहिले. आमच्याकडे ते व्हिडिओ पण आहे. पण माझ्या नवऱ्याला बघितलं नाही, काय नाही. लगेच 5 मिनिटांनी येऊन आम्हाला सांगते ती तुमचं पेशंट गेलं. लगेच कागदपत्र जे केलेलं आपण तयार ते लगेच फाडून बिडून टाकलं. पण टेबलावरचं कागद कसं गायब होऊ शकतं? कोणी फाडून टाकलं? फाडून म्हणजे गायबच झालं, ते कागदच नाही. आम्ही पूर्ण दवाखाना आतमधलं हुडकलं, गावलंच नाही ते. म्हणजे नवऱ्याला नाही भेटलं पाहिजे आणि त्या आरोपींना फाशीची शिक्षा लागली पाहिजे. कोणी असं नाही केले तर मी माझ्या दोन्ही मुली घेऊन मी आत्महत्या करते. माझ्या नवऱ्याला नाही भेटला तर. माझ्या भावाला वारच केली. डायरेक्ट असे वार केले ना, ते माझ्या भावाला मारताना ना असं तर मला भावाला मारायचं नव्हतं, त्यांनी मला मारायचं होतं. तसं ते भावाला काय सुद्धा दिसत नव्हतं डोळ्याला त्यांनी मारताना. कशाने मारलं? हत्याराने मारलं. ते कुपटी होते त्याच्या हातात. गुप्तीने? हां, दोघांनी हात पकडले होते. एकाने या साईडला वार केला, एकाने इथं वार केला. तानाजी शिंदेने इथं वार केला आणि विशाल शिंदेने एका साईडला वार केला ते. आणि सुनील शिंदेने आणि महेश भोसले आणि राहुल सरवदे या सगळ्यांनी हात आणि पाय पकडले. तर खाली बसून त्याला वारे केलेत. आहेत ना यांच्या पाठीमागं लय मोठे हात आहेत म्हणून त्यांना आणि त्यांना लय भारी वाटायला. आणि माझ्या भावाला मारून सुद्धा मी रिक्षामध्ये घेऊन जाताना सुद्धा विकेट टाकला म्हणून ते गल्लीमध्ये शिरकत होते त्यांचे मुलं. विशाल शिंदे ते कोणाचा हात आहे या सगळ्यांच्या पाठीमागं? त्यांच्या पाठीमागं मोठ्याचा हात आहे, मालक लोकांचा हात आहे. कोण आहे मालक? नाव काय त्यांचं मालकांचं? विजय देशमुख, किरण देशमुख यांचा हातच आहे. यांच्या बोलण्यावरच त्यांचा विकेट टाकलेला गेलेला आहे माझ्या भावाचा. समोरची लोक कोणत्या पार्टीची, कोणत्या पक्षाची होती ज्यांनी हत्या केली ती? बीजेपीची लोक सगळे. बीजेपीची. शालन शिंदे. तुमच्या भावाचा मर्डर झाला, तुमच्या भावाची हत्या करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचं कोण आलं होतं तुम्हाला भेटायला? कोण तुमच्याकडे पालकमंत्री वगैरे भेट द्यायला आले होते तुमच्या कुटुंबाला? नाही आले, कोणी सुद्धा नाही आले. उलट भारी वाटायलंय. त्यांनी जेलमध्ये असून ते मुलं उलट ना भारी वाटायले. त्यांना असं वाटायलं की आम्ही विकेट टाकलो, जिंकलो तरी पण. आणि त्यांनी जेलमध्ये बसून सुद्धा निवडणूक खेळायली, इलेक्शन ते लढायली. आम्ही बोलालो मुक्का तर करा ना, का तर करा, पाय तर तोडा ना. एवढी तुम्ही हे करता. डायरेक्ट मला तिघांनी चौघांनी धरून भावाला डायरेक्ट खुपसतो, डायरेक्ट धडाधड करतो आणि मारताना म्हणतो आई घाला तुला लय मस्ती म्हणून बोलतो. शिवाय आज आपण सोलापूरमध्ये आलेलो आहे. सोलापूरच्या रविवार पेठेमधल्या जी जोशी गल्ली आहे त्या ठिकाणी आहे. हे जे माझ्या आजूबाजूला जे लोक दिसत आहेत, महिला दिसत आहेत, लहान मुलं दिसत आहेत, एक तरुण मुलगा दिसतोय. हे जे सगळे लोक आहेत ना, एका पीडित कुटुंबातले आहेत. यांच्या बाबतीत काय घडलेलं आहे तर 2 जानेवारीला, बरोबर ना, 2 जानेवारीला या ताईचे जे मिस्टर आहेत बाळासाहेब सरोदे नावाचे, जे मनसेचे पदाधिकारी होते, त्यांचा याच गल्लीमध्ये अक्षरशः खून करण्यात आलेला आहे. आणि हा खून कोणी केला, काय झालं नक्की त्यांच्या बाबतीमध्ये, त्यांच्यावरती कशा प्रकारे अन्याय झाला, या सगळ्याची A to Z माहिती घेण्यासाठी आणि जनतेसमोर कशा प्रकारे सोलापूरचं प्रशासन चालतं याची सर्व माहिती देण्यासाठी आज आपण त्यांच्या कुटुंबासोबत बोलण्यासाठी आलेलो आहे. ताई, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा, काय आहेत, आणि जे पीडित आहेत ज्यांचा खरं तर यामध्ये मृत्यू झाला सगळ्या घटनेमध्ये, ते तुमचे कोण आहेत ते एकंदरीत सांगा. माझे नाव वंदना बाळासाहेब सरवदे. बाळासाहेबची मी पत्नी. 2 तारखेला 4 वाजता मी त्यांना फोन लावला, कुठं आहेत म्हणून तुम्ही. ते म्हणले मी रस्त्यावरच थांबले. बरं ठीक आहे म्हणले. मग तवर त्यांना शंकर शिंदे आणि शालन शिंदे त्यांचा फोन आला. मग त्यांनी घरापाशी गेले. मग जे दुपारी ते भांडणं झाले त्यासाठीच त्यांना वाटलं की मिटवी होणार आहे का काय, त्यासाठी त्यांनी घरी गेले. कशाचा नक्की वाद होता हा? हे अपक्ष उभा राहणे, माझी जाऊबाई अपक्ष उभा राहणार होते ते. अपक्ष या ज्या महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या अपक्ष उभा राहणार होत्या तुमच्या जाऊबाई.
आणि त्यांना काय सांगत होते? त्यांनी अपक्ष म्हणून उभा राहिले. त्यांनी दुपारी ह्यांच्या घराकडे आले. हे अपक्ष पक्ष तुम्ही माघारी घ्या अशी त्यांना- अपक्ष उमेदवारी माघारी घ्या. खरं तर त्यांना ते बोलण्यामध्ये एकंदरीत दुःखामध्ये आहेत, त्यामुळे गडबड होते. त्यांचं असं म्हणणं आहे की अपक्ष जी उमेदवारी आहे ती माघारी घ्या यासाठी त्यांच्यावरती प्रेशर टाकण्यात येतो. हा, मग माझ्या मिस्टरांचा त्याच्याशी संबंध नव्हता. म्हणजे त्याच्यात नव्हतंच माझे मिस्टर. मग त्यांना फोन आला माझ्या मिस्टरांना, शंकर शिंदे, शालन शिंदेला. मग त्यांना वाटलं की मिटवा मिटवी होत असेल, आपण जाऊ मिटवा मिटवी करून येऊ म्हणले. त्या त्या हिशोबाने शिंदेचा फोन तुमच्या मिस्टरांना आला की मिटवा मिटवी करायची आहे, इकडे या. हा, मिटवा मिटवी करू आपण. मग त्यांना पण वाटलं मिटवा मिटवी होईल आणि विषय तिथं थांबू, म्हणून ते गेले तर लगेच सगळ्या बायांनी प्लॅनिंग केले. चटणीचे पाणी करून ठेवले. आले आले त्याच्या डोळ्यावर चटणीचे पाणी टाकले. लगेच 7-8 पोरांनी त्यांना पकडून आधी त्यांचे पाय भुगा केले मारून. कशाने मारलं पायावरती? लाकडाने पूर्ण काळे निळे पाय झाले त्यांचे. मारले त्यांच्या पायावर. मारून तसे माझे मिस्टर खालीच पडले. चटणीचे पाणी टाकले. लगेच 7-8 पोरांनी धरून खुपसले त्यांच्या पूर्ण छातीवर, बरगड्यांवर खुपसले. तुम्ही स्क्रीनवरती तुम्हाला फोटो ब्लर करून दाखवतोय आम्ही. हा फोटो पहा. ज्या फोटोमध्ये खरं तर तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आणि किती मोठ्या जखमा आहेत या. खरं तर त्या जखमांची तुम्ही व्याप्ती पाहू शकता किती मोठी आहे. कशा प्रकारे बोकसलंय. एखाद्या व्यक्तीलाचा मर्डर करण्याचा उद्देशाने त्याला कशा प्रकारे जखमा केल्या. नक्की पुढं बोकसल्यानंतर पुढं काय झालं? पुढं मग आम्ही लगेच धावत पळत सुटलो. भांडणं झाली. मग आम्ही रस्त्यावर गेलो. माझे नवरा तर असं रस्त्यावरच पडलेला होता. तसंच आम्ही उचललं, डायरेक्ट दवाखान्यात नेलो. दवाखान्यात नेलं तरी पण 15 मिनिटं माझे नवरा असं बेडवर पडला तरी डॉक्टरनी बघितलं नाहीये. आणि जे विरुद्ध येणारा शंकर शिंदे ते दवाखान्यात आला, ते असा झोपला. लगेच डॉक्टर लोक त्याला उपचार करायला लागले, ऑक्सिजन लावायला लागले, सगळं करायला लागले. पण माझा धीर म्हणाला लागलाय, माझ्या दादाला वाचवा, माझ्या दादाकडे बघा. तरी त्याचं ऐकलं नाहीये. डॉक्टर लोक नुसतं बघतच उभा राहिले. आमच्याकडे ते व्हिडिओ पण आहे. पण माझ्या नवऱ्याला बघितलं नाही, काय नाही. लगेच 5 मिनिटांनी येऊन आम्हाला सांगते ती तुमचं पेशंट गेलं. आमचं पेशंटला उपचार केला तर आमचं पेशंट वाचलं असतं. पण उपचार केला नाही, काय नाही केलं आमच्या पेशंटला. डॉक्टरांनी म्हणजे तुम्हाला असं सांगायचं आहे की डॉक्टरांनी एकंदरीत ज्या उपचार करायला पाहिजे होते ते केले नाही आणि तुमच्या विरोधामध्ये ज्यांनी तुमच्या नवऱ्याचा मर्डर केलेला आहे त्याचा उपचार केला तर त्याचा उपचार चालू होता. चालू होता. सगळे पेशंट त्याच्या पिशीच होते. पण माझे मिस्टर असे आडवे एकटेच पडलेले बेडवर. त्याच्या पिशी एक डॉक्टर का एक पेशंट सुद्धा नव्हते माझ्या मिस्टरांपिशी. म्हणजे उपचार वेळेवरती न दिल्यामुळं उपचार झालाच नाही वेळेवर. त्यांना हात सुद्धा लावला नाही माझ्या नवऱ्याला. असं काय झालंय, कुठं लागले म्हणून बघितलं सुद्धा नाहीये. मग त्यानंतर पुढे काय केलं नक्की? FIR दाखल झाली, काय झालं? सगळं कागदपत्र वगैरे तिथल्या तिथं माझ्या दिरानी सगळं व्यवस्थित केले, पण तरी कुणी ऐकलं नाहीये. मग माझ्या नवऱ्याला बोलले तुमचं पेशंट गेलं. लगेच कागदपत्र जे केलेलं आपण तयार ते लगेच फाडून बिडून टाकलं. पण टेबलावरचं कागद कसं गायब होऊ शकतं? कुणी फाडून टाकलं? फाडून म्हणजे गायबच झालं. ते कागदच नाही. आम्ही पूर्ण दवाखाना आतमधलं हुडकलं, गावलंच नाही. ते जे मेडिकल रिपोर्ट बनवले होते ते फाडून टाकले आणि गायब पण केले. म्हणजे कुणी फाडून टाकले? फाडून कुणी केले, पण बेडवर म्हणजे टेबलावरचा रिपोर्ट गायब कसा होऊ शकतो? आम्ही सगळं हुडकलो. हे दवाखान्यामध्ये झालं? दवाखान्यात हा विषय झाला. माझा नवरा गेल्यावर सगळं डॉक्टर म्हणले तुमचा नवरा गेला तेव्हा हा विषय झाला. मग याच्यामध्ये आरोपी कोण कोण होते नक्की? आरोपी तानाजी शिंदे, विशाल शिंदे, अजून आंब्र्या शिंदे, आणि रोहित, रोहन, सुन्या, त्यांच्या घरातले असे एकंदरीत किती आरोपी आहेत त्यामध्ये? तुम्ही जे गुन्हा दाखल केला त्यामध्ये? त्याच्यामध्ये 15 जण आहेत लेडीज धरून. हे सगळे आरोपी तिथं होते? तिथं होते 2 लेडीज आणि बाकीचे सगळे जेंट्स. मग याच्यामध्ये आणखीन कोण होतं का त्यामध्ये कटामध्ये सामील वगैरे? त्यांचे गणगोत होते, पण मेन आरोपी तेच होते की सगळे जावाई सगळे होते. ते त्यांचे गणगोत होते सगळे. ते सर्वांना अटक झालेली आहे? हो, सगळ्यांना. 15 आम्ही जे रिपोर्ट दिलाय 15 जणांचे 15ला झाले अटक झालेली आहे? हो, अटक झाले 15 जणांना. तुमच्यावरती काय प्रेशर वगैरे आणलं जातोय का? नाहीये, माझ्यावर प्रेशर नाहीये, माझ्यावर काहीच दबाव नाहीये, कुणाचाच नाहीये. माझा नवराच गेला, मला मी कसं कुणाचं ऐकू? तुम्ही पोलिसांकडे गेला होता का की बाबा हा सगळा अन्याय झालेला आहे याच्यावरती नकडक? याच्यातच नाही गेले मी. गेले नाहीत? नाहीये. काय मागणी तुमची सरकारकडे? माझ्या नवऱ्याला न्याय भेटला पाहिजे आणि त्या आरोपींना फाशीची शिक्षा लागली पाहिजे. फाशीची शिक्षा झाली पाहिजे? फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांना. तुमच्यावरती गुन्हा दाखल केलाय म्हणून कळतंय?
आमच्यावर गुन्हा दाखल केलाय तरी आमचं जाऊन आमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केलाय. काय सांगाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय सांगाल? त्यांनी माझ्या नवऱ्याला न्याय दिला पाहिजे आणि त्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. त्यांनी असं नाही केले तर मी माझ्या दोन्ही मुली घेऊन मी आत्महत्या करते. माझ्या नवऱ्याला नाही भेटला तर. ही अवस्था आहे महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची. तुम्ही पाहिला गेला, एका स्त्रीचा नवरा गेलाय, एका लहान लहान मुलांचा बाप गेलाय, एका आईचं लेकरू गेलंय. मात्र महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था आहे की त्यांच्यावरतीच उलटपक्षी गुन्हा दाखल केला जातो, त्यांच्यावरतीच दबाव आणला जातो. पोलीस प्रशासनाकडून त्यांना मदत केली जात नाही असं या कुटुंबाचं म्हणणं आहे. महाराष्ट्रामध्ये नक्की काय चालू आहे हा सर्वात मोठा शोकांतिकेचा प्रश्न आहे. त्यांच्या जे बाळासाहेब सरोदे आहेत त्यांच्या ज्या बंधूने या सगळ्या गुन्ह्याची नोंद केली पोलीस ठाण्यामध्ये, तेही आपल्यासोबत आहेत. तुमच्या डोळ्यासमोर झालं सर्व प्रकार. माझ्या डोळ्यासमोर झालं. काय नक्की केलं आरोपींनी? आम्ही तिथं भेटासाठी त्यांना गेलो. त्यांनी फोन लावला. आम्ही मी आणि माझा मोठा भाऊ आणि एक माझ्या भावाचा मुलगा होता. आम्ही तिघंजण तिथं गेलो. भावाने विचारलं, तुम्ही बोलल्यासारखा अर्ज माघार घेतलाय, वहिनीचा अर्ज माघार घेतलाय बोलल्यासारखं, कशाला आणि तुम्ही असं स्टेटस ठेवता, जिरली कशी मस्ती तुमची जिरली. जे आरोपी आहेत त्यांनी स्टेटस ठेवलं ते मोबाईलला. यांची जिरली बघा. आणि रस्त्यावरती गाड्या घेऊन फिरत होते. आम्ही जिंकलो. भाऊ म्हणला, तुम्ही असं कशाला करालो म्हणला. माझा मोठा भाऊ बोलायला गेलो, डायरेक्ट यालाच लय मस्ती आहे रे म्हणून चालूच केलं त्यांच्या घरातल्याने. पहिले मिरचीचं पाणी फेकले, परत माझ्या एकट्याला तिघा चौकांनी घेलटा घातले. मला घेऊन ना माझ्या भावाला वारच केले. ते डायरेक्ट असे वार केले ना, ते माझ्या भावाला मारताना ना असं तर मला भावाला मारायचं नव्हतं, त्यांनी मला मारायचं होतं. तसं ते भावाला काय सुद्धा दिसत नव्हतं डोळ्याला. त्यांनी मारताना कशाने मारलं? हत्याराने मारलं. ते कुपटी होते त्याच्या हातात. गुप्तीने? दोघांनी हात पकडले होते. एकाने या साईडला वार केला, एकाने इथं वार केला. तानाजी शिंदेने इथं वार केला आणि विशाल शिंदेने एका साईडला वार केलाय. ते आणि सुनील शिंदेने आणि महेश भोसले आणि राहुल सरवदे या सगळ्यांनी हात आणि पाय पकडले होते. खाली बसून त्याला वारे केलेत. तुमच्या सोलापूरमध्ये हे सर्व प्रकार वारंवार चालतायत का? काय प्रकार आहे नक्की? असं राजकारणच नको व्हायला पाहिजे कुठे सुद्धा. माझा भाऊ गेला, मला माझा भाऊ भेटला पाहिजे परत आणि माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे. यांची जे आहेत ना, यांच्या पाठीमागे लय मोठे हात आहेत म्हणून त्यांना आणि त्यांना लय भारी वाटायला. आणि माझ्या भावाला मारून सुद्धा मी रिक्षामध्ये घेऊन जाताना सुद्धा विकेट टाकला म्हणून ते गल्लीमध्ये चिरकत होते त्यांचे मुलं. विशाल शिंदे ते कोणाचा हात आहे या सगळ्यांच्या पाठीमागं? त्यांच्या पाठीमागं मोठ्याचा हात आहे, मालक लोकांचा हात आहे. कोण आहे मालक? नाव काय त्यांचं मालकांचं? विजय देशमुख, किरण देशमुख यांचा हातच आहे. यांच्या बोलण्यावरच त्यांचा विकेट टाकलेला गेलेला आहे माझ्या भावाचा. माझ्या भावाला त्यांनी मारू शकले नसते. मालकाचा आदेश म्हणून माझ्या भावाची हत्या केली त्यांनी. माझा भाऊ चांगला नीट बोलत होता. कशाला आपल्या समाजामध्ये कशाला भांडण करताव, ते करताव. आता माघार घेतलाय तिकीट. 2:30 वाजता त्यांनी 1-1:30 वाजता आम्हाला बोलले होते. मी 2:30 वाजता त्या दिवशी 2 तारखेला 2:30 वाजता आम्ही तिकीट माघार घेतलाय. 2:30 वाजता तिकीट माघार घेतल्यावर 3:30ला मग सगळं आम्ही बंद झालं ना तिकीटचं माघार घेण्याचं. 3:30ला त्यांनी जल्लोष करत फिराले. आम्ही बिन आम्ही पुढची त्यांना एक पार्टी पण नव्हती ना म्हणजे लढायला. आम्ही जिंकलो म्हणून त्यांनी गाड्यावरती फिरत होते. समोरची लोक कोणत्या पार्टीची, कोणत्या पक्षाची होती ज्यांनी हत्या केली ती? बीजेपीची लोक सगळे. बीजेपीचे. शालन शिंदे, शंकर शिंदे, त्यांची मुलं तानाजी शिंदे त्यांचा भाऊ आहे शंकर शिंदेचा, आणि त्यांची मुलं सुनील शिंदे, विशाल शिंदे, अमर शिंदे, आतिश शिंदे आणि विशाल शिंदे. आणि पोलिसांनी सहकार्य केलं का तुम्हाला? सहकार्य तेवढ्या दिवशीच केलं आहे मला. त्या दिवशीच केलंय सहकार्य. परत न कोण इथं आम्हाला जाब घ्यायला आले नाही. आमच्या बोलण्यासाठी कोण आले नाही इथं आम्हाला. काय चाललं? तुमच्या भावाचा मर्डर झाला, तुमच्या भावाची हत्या करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचं कोण आलं होतं तुम्हाला भेटायला? कोण तुमच्याकडे पालकमंत्री वगैरे भेट द्यायला आले होते तुमच्या कुटुंबाला? नाही आले, कोणी सुद्धा नाही आले. उलट भारी वाटायलंय. त्यांनी जेलमध्ये असून ते मुलं उलट ना भारी वाटायले. त्यांना असं वाटायलं की आम्ही विकेट टाकलो, जिंकलो तरी पण. आणि त्यांनी जेलमध्ये बसून सुद्धा निवडणूक खेळायला, इलेक्शन ते लढायली. तुमच्या घरी स्पेशल तुमचे जे म्हणणं आहे ते ऐकून घेण्यासाठी कोण पत्रकार वगैरे आले होते त्याच्या अगोदर? कोण आले नाही. जेव्हा अमित साहेब आले तेव्हा चालते, परत न कोण आले नाही. राजकीय नेते आले त्याच वेळेस फक्त पत्रकार आले. परत न कोण आलेच नाही, कोण सुद्धा आलं नाही. काय सांगाल महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना? माझ्या भावाला न्याय भेटला पाहिजे आणि सगळ्यांना फाशी झाली पाहिजे.
नाहीतर आम्ही सगळे आमचं घर तरी आता भाऊ गेला, आमच्या भावाच्या जीवावरच घर होतं आमचं. आता आमच्या पाठीमागे कोण नाही. आम्ही इथं राहून तरी काय करू? आमच्या सगळ्याला आम्ही स्वतः आम्ही संपून घ्यायला तयार आहे आम्ही सगळेच. माझ्या भावाला न्याय 100% भेटला पाहिजे. नाहीतर नाही भेटला तरी तर असं त्याने तर असं सगळेजण बाहेर आले, तर आम्ही सगळेजण मरणार आहे. आमच्या घरात आम्ही कोणच राहणार नाही इथं. आम्हाला आमच्या भावाला न्याय भेटलाच पाहिजे. 2 लेकरं आहेत हो, केवढी लेकरं आहेत. 4 वर्षाची, 5 वर्ष. माझा भाऊ बोलासाठी गेलता. बोलतो की तुम्ही डायरेक्ट वार करता अंगावर. आम्ही बोलालो, मुक्का तर करा ना, काय तर करा, पाय तर तोडा ना. एवढी तुम्ही हे करता डायरेक्ट मला तिघांनी-चौघांनी धरून भावाला डायरेक्ट खुपसता. डायरेक्ट धडाधड वार करतो आणि मारताना म्हणतो, "आई घाल्या तुला लय मस्ती आहे" म्हणून बोलतो. शिव्या देत माझ्या भावाला आई बहिणीवर शिव्या देत मारायलेत त्याने सगळ्यांनी आणि केस धरलेत माझ्या भावाचे. केस धरून मारायलेत. पूर्ण माझ्या भावाचं अंग भिजलं होतं त्या पाण्याने, मिरचीच्या पाण्याने. आणि त्यांनी म्हणतात मिरची नाही पडली, ते नाही टाकली. या सगळं यांचं काय राजकारण चालू आहे आम्हाला माहित नाही. आमचा भाऊ गेला, आम्हाला न्याय पाहिजे. एवढीच आमची इच्छा फडणवीस आहे. साहेबांना भेटणार आहात पुण्यामध्ये? जर समजा सोलापूरमध्ये फडणवीस साहेब आले प्रचारासाठी, तर तुमचं कुटुंब त्यांना भेटणार आहे, सांगणार आहे हे दुःख? हे सगळं आम्ही सांगायला तयार आहे. आमच्या भावाला नाही भेटलं तर ठीक आहे, आम्ही आणि नाहीतर आम्ही सडकावर बसून आम्ही मोर्चा काढणार, लय मोठा मोर्चा करणार आहे आम्ही सोलापूर. ही आमची आशा आहे. माझ्या भावाला न्याय भेटलाच पाहिजे. काय सुद्धा करा, माझ्या भावाला न्याय दिला पाहिजे फडणवीस साहेबांनी. नाहीतर आम्ही लय मोठा मोर्चा करणार आणि रस्त्यावरतीच आम्ही सगळेजण, आमचे परिवार आहे, आम्ही 4-5 जण आहे. रस्त्यावरतीच आम्ही मरणार आहे. काय होतं आम्हाला सांभाळायला एकटं. इथं इथं कायदा सुव्यवस्था आहे का सोलापूरमध्ये? काय सुद्धा नाही इथं. काय सुद्धा कोण सुद्धा आलं नाही. माझा भाऊ मेला कोण सुद्धा विचार आला नाही. काय चाललं तुमचं, काय नाही. कोण सुद्धा आले नाही. कुठला पत्रकार आला नाही, कुठला साहेब आला नाही. इथं काय कोणच आलं नाही. पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलीस सुद्धा आले नाही तिथं. नाही, पोलिसांचं म्हणणं काय आहे नक्की या सगळ्या प्रकरणावर? त्यांनी म्हणतात तुमच्या भावाला न्याय देतो, पण आणि आमच्या भावाला न्याय मिळेना. तर तुमच्यावरच गुन्हा दाखल केलाय म्हणून समजलं. हा, ज्या दिवशी माझ्या भावाला मारलं 2 तारखेला, माझ्या भावाची मैत झाली 3 तारखेला, 4 तारखेला त्यांनी कंप्लेंट केली आमच्यावर. 3 तारखेच्या रात्री आमच्या नावावर कंप्लेंट केली. माझा भाऊ मेलाय, मेलेल्या माणसाच्या नावावर सुद्धा कंप्लेंट. आणि आमचा त्यांना वार नाही, त्यांनी स्वतः फाडून घेतलेत. त्यांना तर लागला असतं ना, त्यांनी त्या दिवशीच ऍडमिट झाले असते. त्यांनी त्या दिवशी ऍडमिट झाले नाही. त्यांना जेव्हा उचललंय पोलिसांनी तेव्हा त्यांनी कंप्लेंट करायला आणि त्यांची क्रॉस कंप्लेंट ते चुकीची घेतली पोलिसांनी सुद्धा. ती कंप्लेंट घ्यायची नसती. माझ्या भावाला न्याय दिलाच पाहिजे. आणि ते कंप्लेंट ते घेतले, पुन्हा जीवावर घेतले. त्यांनी आमच्या नावावर कंप्लेंट केलेत, हाकट ना फुकट. त्या दिवशीच करायला पाहिजे ना कंप्लेंट. आमच्या भावाने तुम्हाला मारला असेल, आम्ही मारला असेल, तुम्ही त्या दिवशी जाऊन करा ना कंप्लेंट. 3 तारखेला तुम्ही कंप्लेंट करता रात्रीच्याला. इथं जे स्थानिक आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, कोण आहेत इथं आमदार तुम्हाला? आमदार इथं हे आहे, विजयकुमार देशमुख मालक. विजयकुमार देशमुख तुम्हाला भेटण्यासाठी आले होते? नाही आले. आले नाहीत? नाही आले, कोण सुद्धा नाही आले. काय नक्की त्यांचं म्हणणं आहे? मला त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांनी काय विचारले सुद्धा नाही. त्याने आम्हाला बोलेनात पण. काय त्यांचा विचार काय आहे, ते जे नगरसेवक होते ना शालन शिंदे बीजेपीची, यांच्या मनासारखं आम्ही राहिलो. यांच्या मनासारखं 5 वर्ष आम्ही राहिलो. पालकमंत्र्यांची भूमिका कशी आहे तुमच्या जयकुमार गोरेंची? त्यांच्या संगड पण आणि आमचं बोलणं झालं नाही. त्यांनी पण आले नाही. त्यांच्या संगड पण आमचं विषयच झाला नाही भावाचा. आमच्यापाशी कोणच ना तो. राजकीय नेते सोलापूरच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत, मात्र ज्या घरामधला एक मुलाचा भर दिवसा मर्डर होतो, खून होतो, त्याच्या दाराला 2 पावलं लावायलाही राजकीय नेते तयार नाहीत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रामध्ये नक्की काय चालू आहे, काय शोककळा आहे, हे तुम्ही पाहिलं पाहिजे. सोलापूर मुलगा सुद्धा आहे. 20 वर्षाचा मुलगा आणि आर्मीट आहे. त्याला सुद्धा वार केला छातीत, भावाच्या मुलाला माझ्या. तुमच्या चुलत भावाच्या मुलाला? हा, माझ्या भावाच्या मुलाला. आणि एक भाऊ आहे माझा पोलीस म्हणून, दादासाहेब सरवदे. आणि दादासाहेब सरवदेवरती सुद्धा कंप्लेंट केलेत. नक्की काय पोलीस आहे तुमच्या फॅमिली मधला? हा, पोलीस आहे. माझ्या काकाचा मुलगा पोलीस आहे. त्यांच्यावर पण कंप्लेंट केली. त्यांनी तिथं नव्हते. माझ्या भावाला वार झाल्यावर त्यांनी तिथं आले बघायला. तुमच्याच कुटुंबामध्ये हत्या होऊन तुमच्याच कुटुंबातल्या एका सदस्यावर तक्रार केली पोलीस जो आहे तो. एक भाऊ बॉम्बे पोलीस आहे, एक भाऊ सोलापूर पोलीस आहे. त्या दोघांवर कंप्लेंट केलेत आणि एका भावाला सस्पेंड केलेत 6 महिन्यासाठी. काय कोणी सस्पेंड केलं ते काय कळेना. आणि उलट आम्हालाच उलट पळून जावं म्हणतात, ते जावं म्हणतात. कोण म्हणते तुम्हाला पळून जावं? हे पोलीस लोक आम्हाला सगळेजण आता काय आमच्यावर कंप्लेंट झाली म्हणून आम्हाला पळून जायची. आमचा भाऊ मेलाय, उलट आमच्यावर तुम्ही कंप्लेंट करता. आम्ही तुम्हाला मारलं पण नाही. माझा भाऊ मारला असता तर सगळ्याला खाला असता. आमचा भाऊ बोलासाठी गेलता.
महाराष्ट्रातल्या लोकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि जे जे लोक संस्थात्मक काम उभा करत आहेत ह्युमन राईट्ससाठी, मानव अधिकारासाठी, त्यांनी या कुटुंबाला भेट दिली पाहिजे. एका कुटुंबातली हत्या होते आणि त्याचा जो भाऊ आहे त्याला पोलीस डिपार्टमेंटमध्ये असणाऱ्या भावाला, पोलिसाला आरोपी केलं जातं. उलट पक्षी ज्या आरोपींनी हत्या केली त्या आरोपींच्या बाजूने FIR घेऊन त्याच्यामध्ये आरोपी केलं जातं आणि त्याला त्वरित सस्पेंड, निलंबित केलं जातं सेवेतून. ही केवढी मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे आता या संघटनांनी या ठिकाणी यायला हवं, लोकांची दुःख बघायला हवी. एरवी सर्वत्र संघटना फिरताना दिसतात, मोठमोठे झेंडे मिरवताना दिसतात, पण मानव अधिकार असेल किंवा इतर ज्या संघटना आहेत ह्युमन राईट्ससाठी काम करणाऱ्या, मानवतेवरती जगणाऱ्या प्रत्येक संघटनाने याचा विचार करायला हवा. यायला हवं या कुटुंबाला एकदा तरी भेट द्यायला.